जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। 17व्या दिवशी जुहू चौपाटीवर कचरा जैसे थे। लोकशाही मराठीकडून जुहू चौपाटीवर रियालिटी चेक करण्यात आलेला आहे। जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या काही दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही मागच्या 15 ते 16 दिवसांपासून या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आजचा 17वा दिवस उजळलेला आहे। आजही आपण पाहू शकतो की कशी गंभीर परिस्थिती जुहूच्या या संपूर्ण समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळते। आजही याच कचऱ्यातून जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत ते याच कचऱ्यातून मॉर्निंग वॉक करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काही इथे सर्वसामान्य आहेत। परिस्थिती इथे खूप खराब आहे। इथे मोठे मोठे सेलिब्रिटी राहतात पण इथे कोण लक्ष नाही देत। हे जर तुम्ही चांगली रीतीने क्लिनिंग केलं तर आम्हाला पण चांगलं होईल। कारण आम्ही डेली आता वय झालं म्हणून आम्ही वॉकिंग करतो। आम्ही बचपन पासून इथे क्रिकेट वॉकिंग वगैरे सर्व इथे करतो आम्ही। कधीपासून हे आता असं कधी बघितलं नाही। आणि पावसाच्या अगोदर हे लोक काय करत नाही, व्यवस्थित करत नाही काय। आता इथे पोरं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायला यायचे, फुटबॉल वगैरे खेळायचे, ते एकदम चांगलं आणि स्वच्छ दिसायचं। आता पोरं दिसत पण नाही। पहिले इथे वॉकिंगला आले ना तुम्ही 6:30 वाजता 7 वाजता आले का पोरं इथे इतकी पोरं फुटबॉल खेळतात आणि क्रिकेट खेळत होते। आता ते तुम्हाला दिसणार पण नाही, असं झालंय। आता भरपूर आता मला वाटते आपला कचरा जरा बाहेर टाकायचा बंद करायला पाहिजे। सरकारला आपला एक नियम ठेवला पाहिजे की बाबा प्लास्टिकचा कचरा टाकूच नका कुठे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। 24 तास मी माझ्या मुंबईकरांसाठी कंटिन्यू मी सेवेमध्येच आहे। मी या ठिकाणी काम करत असते, काही ठिकाणी व्हिजिट देत असते, काही ठिकाणी कार्यक्रमाला जात असते, काही ठिकाणी कार्यक्रम सगळे जे जनरेशनचे असतात, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रमामध्ये मी उपलब्धच असते। काही ठिकाणी मला जर ह्या जुहू चौपाटीची पण माझी व्हिजिट आहे तीही मी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।